नमस्कार, वासूची किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे. आज आपण बनवतोय गोडाचा पदार्थ, ती म्हणजे खीर. तर खीर ना सगळ्यांनाच खूप जास्त आवडते. आता ती कोणतीही खीर असू शकते. तर इथे मी केली होती शेवयांची खीर. या ज्या शेवया आहेत या विकतच्या शेवया आहेत आणि याची खीर जी आहे ना खूप जबरदस्त लागते. बनवायला अतिशय सोपी आहे, खूप जास्त वेळ लागत नाही, पण चवीला म्हणाल तर एक नंबर. घरात कोणताही छोटा मोठा कार्यक्रम असेल, कुठलीही पूजा असेल तर त्यावेळेस तुम्ही ही खीर प्रसाद म्हणून करू शकता. सध्या मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार चालू आहेत आणि पहिल्याच गुरुवारी मी हा प्रसाद देवीसाठी केला होता. आता इथे जे आहे ना, मी इथे दूध तापायला ठेवलेलं आहे. कोणतंही स्वच्छ भांडं घ्या जेणेकरून दूध फुटणार नाही आणि दूध तापायला ठेवा. आता इथे जवळपास मी 1 लिटरच्या जवळपास दूध ठेवलेलं आहे तापायला आणि अगदी बारीक गॅसवरती त्याला ना तुम्हाला दूध तापवायचं आहे. आता दूध मी साईडच्या गॅसवरती तापायला ठेवते, तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते आहे. आता एका कढाईमध्ये ना ह्या बारीक शेवया अशा थोड्याशा हाताने तोडून घ्यायच्या. त्या खूप मोठ्या असतात लांबीला, तर हाताने थोडासा याचा चुरा करून घ्यायचा, थोडंसं तूप घालायचं आणि मग छान याला आहे ना भाजून घ्यायचा. अगदी खूप जास्त भाजायचं नाही, थोडासा त्याचा कलर चेंज व्हायला लागला की बस तुमचं काम झालेलं आहे. आणि कच्च्या जर वापरायच्या असेल तर तुम्ही कच्च्याही वापरू शकता, पण थोड्याशा तुपात भाजल्याने ना ह्याची चव खूप छान येते आणि त्यानंतर खीर खूप छान लागते. आता ह्या कढाईमधनं मी काढून घेतलेलं आहे. त्यानंतर ड्रायफ्रूट्स मी घेतलेले आहेत इथे. थोडेसे बदाम आणि थोडेसे काजू कट करून घेतले होते, ते इथे मी छान भाजून घेते आहे आणि प्लस थोडेसे मनुके. तर इथे तुमच्या चॉईसने तुम्हाला अजून कुठलेही नट्स ॲड करायचे असतील तर तुम्ही ते करू शकता. फक्त त्याला थोडंसं तुपामध्ये आधी भाजून घ्या जेणेकरून ते अजून छान लागतात. आता दूध इथे छान मिक्स झालेलं आहे, तर इथे मी मिल्क मेड त्यामध्ये मिक्स करते आहे. तुम्हाला जर मिल्क मेड वापरायचं नसेल तर काहीच हरकत नाही आहे, तुम्ही फक्त याच्यामध्ये साखर घातली तरी चालेल. आता इकडे दुबईमध्ये मला खवा अवेलेबल होत नाही, त्यामुळे मला मिल्क मेड वापरावं लागतं. आता दूध छान आटून घेतल्यानंतर मी मिल्क मेड मिक्स केलं आणि मिल्क मेड वितळल्यानंतरच जे आपण भाजून ठेवलेलं शेवया आणि ड्रायफ्रूट्स आहेत ते यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. आता इथे तुम्हाला टाकल्या जरी खीर पातळ वाटत असेल तरी नंतर ती खीर आळते, घट्ट होते. त्यामुळे खूप जास्त आधीच घट्ट बनवू नका, नंतर ती खूपच जास्त घट्ट होईल मग. आता इथे बघू शकता की ही कन्सिस्टन्सी आहे खीरची. अतिशय चविष्ट झालेली होती आणि हे बघा किती छान दूध पण एकदम मिक्स झालं आहे. मिल्क मेडमुळं तुम्हाला खवा टाकायची गरज पडत नाही आणि अगदी खव्यासारखी ह्याची चव लागते, म्हणजे खवा टाकल्यानंतर जी खीर होते त्यासारखी. आणि आता ही मिक्स केल्यानंतर एक 2-3 मिनटं शिजू द्या झाकण ठेवून आणि नंतर मग तुमची खीर अगदी तयार आहे. गरम गरम सर्व करा. थोडंसं वरनं ड्रायफ्रूट्स टाका सर्व करताना. इथे माझ्याकडे गुलाबाच्या पाकळ्या अवेलेबल होत्या म्हणून मी त्याही टाकल्या होत्या. एक नंबर चवीला झाली होती. एकदा नक्की करून बघा आणि आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत